तुम्हाला माहिती आहे रोमॅन्सपेक्षा पण ना रोमॅन्टिक बोलणं खूप जास्त रोमॅन्टिक असतं. आता रोमॅन्टिक काय बोलायचं? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मुलांनो आणि मुलींनो दोघांसाठीही हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. जो कोणी बघत असाल, तुम्ही तुमच्या पार्टनरला हे 3 प्रश्न विचारू शकता. 3 रोमॅन्टिक प्रश्न विचारू शकता, ज्याने तुमचं नातं आणखी गोड-गोड होईल आणि तुम्हालाही कळेल की समोरच्या व्यक्तीला हे आवडतंय. सो आपण इथे एफर्ट्स जरा जास्त टाकायला हवेत वगैरे. सो हा व्हिडिओ फार इंटरेस्टिंग आहे, महत्त्वाचा आहे. चला मग सुरू करूयात. हॅलो, हाय कसं आहे ना मित्रांनो, मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या YouTube चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन-स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. यामध्ये मी काहीच एडिट करत नाही, इव्हन नो मेकअप लूक. सो हे मी सांगत असते यासाठी कारण आपला चॅनल हा इतका नॅचरल आहे. जस्ट मी पॉइंटर्स लिहून ठेवलेले आहेत तिथे, ते मी तुम्हाला सांगणार आहे. सो 3 असे प्रश्न जे तुम्हाला तुमच्या पार्टनरला विचारायचे आहेत. रोमॅन्टिक प्रश्न. सपोज आता पार्टनर म्हटल्यानंतर एकमेकांबद्दलचं एकमेकांना सगळंच माहिती असतं. पण तरीसुद्धा काही गोष्टी जाणून घेणं महत्त्वाचं असतं. या 3 प्रश्नांवरून तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजतील, की हे असं करायचंय, ते तसं करायचंय, याच्याने फायदा होतोय वगैरे, वगैरे. किंवा सपोज आहात तुम्ही पार्टनर्स म्हणजे नवरा-बायको आहात, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहात, सगळं आहे. डेटवर गेलात कुठेतरी छान डिनरला वगैरे किंवा कुठेतरी कुठेही गेलात, जिथे शांत निवांत तुम्ही दोघंच आहात, गप्पा मारताय. मग काय बोलायला आणखी काहीतरी हवं ना. सो अशा वेळी सुद्धा तुम्ही हे 3 प्रश्न विचारू शकता, जे खूप हेल्पफुल आहेत. मुलींनो तुम्हीही विचारू शकता आणि ऑफकोर्स मुलांनो तुम्ही तर विचारायलाच हवेत. जेणेकरून तुम्हाला आणखी तुमच्यामध्ये सुधारणा करता येतील. सुधारण्यापेक्षाही तुम्हाला कळेल, की हां, हिला हे आवडतंय, याला हे आवडतंय. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून टाका आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. कारण जेव्हाही मी व्हिडिओ पोस्ट करेल तुम्हाला लगेच नोटिफिकेशन जाईल. सो चला सुरू करूयात. पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे तो म्हणजे, की आपण सोबत घालवलेला तुझा आवडता क्षण. आपण आता पार्टनर म्हटल्यानंतर आपण बराच वेळ सोबत घालवतो. पण तुझा आवडता क्षण कोणता आहे? हे जाणून घेणं फार रोमॅन्टिक असतं. मग समोरचा व्यक्तीसुद्धा लगेच तो क्षण आठवतो, की इतकं छान वाटत होतं मला, तेव्हा इतकं छान वाटत होतं. फॉर एक्झाम्पल जर का एका मुलाने त्याच्या गर्लफ्रेंडला विचारलं किंवा बायकोला विचारलं, की आपण सोबत घालवलेला तुझा आवडता क्षण कोणता होता? एक्झाम्पल देतीये मी. सो ती सांगू शकते, की आपण तिथे नाही का ट्रिपला गेलेलो, आपण समुद्राच्या किनारी बसलेलो आणि मग तू असं केलं होतंस आणि मग आपण हे केलेलं, ते केलेलं. जे काही असेल ती सांगेल किंवा आपण नाही का एकदा इकडे हे सगळं ती इतकं छान सांगेल किंवा मुलींनो तुम्ही सुद्धा विचारल्यानंतर तोही सांगेल, की आपण हे केलेलं ते खूप छान होतं आणि तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही. सो याच्याने फायदा काय आहे, की एकतर तुमच्या चेहऱ्यावर स्माईल येईल, पुन्हा ते जुने दिवस आठवतील, आत्ता तुम्हाला छान वाटेल. मग तुम्हाला कळतंय, की या गोष्टी समोरच्या व्यक्तीला आवडतायत. सो अशा काही गोष्टी तुम्ही पुढच्या वेळी सुद्धा प्लॅन करू शकता. आता नेहमी नवीनच काहीतरी करायला हवं असं काही नाहीये. जुन्या गोष्टी नव्याने केल्या तरी त्या रोमॅन्टिकच वाटतात. सो हा प्रश्न फार रोमॅन्टिक आहे. आपण सोबत घालवलेला कोणता क्षण तुझा फेव्हरेट आहे? तो एकच क्षण असू शकतो असं काही नाहीये. 2-3 अशा 5-6 मोमेंट्स असू शकतात. सो त्या एकमेकांच्या शेअर होतील. आता तुम्ही तो प्रश्न विचारलात, समोरच्या व्यक्तीने खूप छान सांगितलं. आता लगेच मग सोडून द्यायचं का? तुम्ही सुद्धा सांगू शकता. आय नो हा तुमचाच प्रश्न आहे, पण तरी सुद्धा तुम्ही सुद्धा सांगू शकता, की तो क्षण माझा फेव्हरेट होता. मी तो कधीच विसरू शकत नाही. सो हे खूप जास्त रोमॅन्टिक आहे. हा प्रश्न नक्की विचारायला हवा. नंबर 2 इज मी रिलेशनशिपमध्ये अशी कोणती गोष्ट करतो किंवा करते ती तुला खूप आवडते? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याच्यावरून तुम्हाला कळेल, की हे तुमचं वागणं समोरच्या व्यक्तीला फार आवडतंय आणि तसं तुम्हाला बऱ्यापैकी वागत राहायचंय, नॅचरलीच वागायचंय. ओके, सो तुम्ही जर का पार्टनरला तुमचा प्रश्न विचारला, की रिलेशनशिपमध्ये अशी कोणती गोष्ट आहे माझी, मी जे करतो ते तुला खूप आवडतं, त्यावरती सांगेल. फॉर एक्झाम्पल ओके, मी जे सांगते ते एक्झॅक्ट तेच असेल असं नाही. मी एक्झाम्पल देतीये, पण हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे, रोमॅन्टिक आहे, की "अरे, मी रागावल्यावर तू ज्या पद्धतीने मला मनवतोस ना, मला ते खूप क्यूट वाटतं, खूप छान वाटतं, मला खूप बरं वाटतं, की तू एफर्ट्स घेतोस." आता त्या मुलीने विचारल्यानंतर एखादा मुलगा म्हणू शकतो, की "मी तुझ्यावर ओरडलो तरीसुद्धा तू आवाज न चढवता माझं छान ऐकून घेतीये." जे काही असेल, तुम्ही एकमेकांबद्दलच्या या गोष्टी शेअर करू शकता, की हे इतकं आवडतंय समोरच्या व्यक्तीला. कधी-कधी काही गोष्टी अशा डायरेक्ट नाही बोलता येत. पण अशा पद्धतीने प्रश्न विचारले ना, की ते बोलता येतं आणि हे खूप रोमॅन्टिक आहे. आणखी काही गोष्टी सुद्धा आठवायला लागतात.
आणि त्यानंतर आपल्याला फील होतं की आपण किती जास्त स्पेशल आहोत एकमेकांसाठी. सो हा प्रश्न नक्कीच तुम्ही विचारायला हवा. विचारा म्हणजे विचाराच, की माझं असं कोणतं वागणं आहे किंवा रिलेशनशिपमधले अशी कोणती गोष्ट आहे जी मी करतो ती तुला खूप, खूप, खूप आवडते. सो हा प्रश्न नक्की विचारा. त्यानंतर नंबर 3 इज कोणती गोष्ट तुला माझ्यासोबत करायची आहे? म्हणजे आता आपण कपल्स आहोत. आपण बराच वेळ सोबत घालवतो. पण कोणती गोष्ट तुला माझ्यासोबत करायची आहे? फॉर एक्झाम्पल मला ही ट्रिप तुझ्यासोबत करायची आहे किंवा मला हे एक एडव्हेंचर आहे तुझ्यासोबत करायचं आहे. तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल ॲज अ गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, लग्नच करायचंय असंही म्हणू शकता तुमच्या वेने. सो यावरून तुम्हाला एकमेकांचे प्लॅन्स कळतील आणि कदाचित तसा प्लॅन तुम्ही सक्सेसफुल सुद्धा करू शकता. तुमच्या वेने जे काही उत्तर असेल ते तुम्ही करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का तुम्ही विचारलत आणि ती म्हणाली, की "मला ना ही ट्रिप तुझ्यासोबत करायची आहे." सो तुम्ही काही प्लॅन करू शकता. म्हणजे लगेचच उद्या नाही, पण तुम्ही तसा प्लॅन करू शकता, की हां, हे करायचं आहे. सो हा खूप रोमॅन्टिक क्वेश्चन आहे आणि अशा 1-2 गोष्टी नसतात, अशा बऱ्याच गोष्टी असतात. सो आधी जाणून घ्या समोरचा काय-काय म्हणतोय. मग तुम्ही सुद्धा सांगा, की मला सुद्धा तुझ्यासोबत ही गोष्ट कंप्लीट करायची आहे. मला हे करायचं आहे, बिझनेस करायचा असेल, व्हॉटएव्हर मला कंपनी वगैरे सुरू करायची असेल, जे काही असेल, तुम्ही सोबत काय इमॅजिन करता एकमेकांना? हा रोमॅन्स आहे खरं तर या प्रश्नातला. सो हे 3 प्रश्न तुम्हाला तुमच्या पार्टनरला विचारायचे आहेत. कधी-कधी बोलायला काहीच नसतं किंवा काय बोलू आता वेगळं? सगळं तर माहिती तेव्हा हे प्रश्न विचारलेत ना, तर आणखी स्पार्क जो आहे रिलेशनशिपमधला, तो आणखी असा छान-छान वाटायला लागेल. सो हे 3 प्रश्न विचारायला विसरू नका. आता हे 3 प्रश्न जे मी लाईनने सांगितलेत, ते सेम तसेच विचारायला हवेत असं नाही. म्हणजे कोणत्याही क्रमाने तुम्ही विचारू शकता, पण हे 3 प्रश्न विचाराच. बराच वेळ तुमच्या गप्पा होतील माझी खात्री आहे आणि बाकीच्या व्हिडिओमध्ये आणखी काही गोष्टी शेअर करत राहील. आजच्या व्हिडिओपुरतं इतकंच. बाकी खुश रहा, मस्त रहा, प्रेमात रहा. तुमच्याही, माझ्याही. आय लव्ह यू. तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे हे मला कमेंट्समध्ये कळवा. मी नक्की व्हिडिओ बनवेन त्यावर. बाकी खुश रहा. बाय बाय. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लव्ह यू.